आप देख रहे हैं इंडिया शासन न्यूज़। आपल्याकडे आता आज ही खूप अशी भयंकर अशी घटना घडलेली आहे आणि सरकार आपल्याला सांगते की आम्ही लाडक्या बहिणींना पैसे देतो। सरकारला आम्हाला एकच सांगायचं की लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 रुपये नका देऊ, परंतु लाडकी बहीण ही सुरक्षित कशी होईल यासाठी तुम्ही तुमचे नियम काढा। आणि आज आमची बहीण, आम्ही लाडकी बहीण तुम्ही म्हणू शकता बरोबर, पण आमची बहीण सुरक्षित नाही आहे। कारण आमची बहीण आम्ही आज शाळेत पाठवताना पण 10 वेळेस विचार करतोय, गावात पाठवताना 10 वेळेस विचार करतोय, कारण आम्हालाच माहिती नाही की आमची बहीण सुरक्षित आहे का नाही आहे। आता आपण शाळेत पाठवताना तुम्ही शाळेमध्ये जाताना पण पोरांची, लहान मुलांची तुम्ही कधीच हे करत नाही, कारण तिथं पण तुम्ही पोलीस वगैरे ठेवायला पाहिजे। ह्या गोष्टी आता घडत्या, गोष्टी घडायला नको। आणि जे पण काही गोष्ट घडली त्या आरोपीला ही फाशी त्यांच्या गावातच झाली पाहिजे। फाशी जर नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलन करून त्याला फाशी देईपर्यंत आम्ही न्यायासाठी लढत राहू। एवढंच। दुःखी कुटुंबाला आम्ही सर्वांनी भेट दिली। खूप दुःख अंतकरणाने आज सांगू इच्छितो की जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आज आपण महाराष्ट्र म्हणायचो, त्यांच्या स्वराज्यात काय होतं की अशा नरधमाला चौरंग करायची शिक्षा होती, पण आज त्यांच्याच महाराष्ट्रात आज आपली लेकी बाळ नसून आज तिच्यासोबत जे कृत्य झाले, आज त्यांच्या घरच्यांसोबत आज आम्ही आहोत। संभाजीराजे छत्रपतींच्या आदेशावरून आज आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलो। आज खूप वाईट वाटतं आहे की आम्ही आमच्या लेकीला वाचू शकलो नाही आणि तो नराधम आज पोलिसांच्या ताब्यात आहे। पोलिसांच्या ताब्यात का देत आहे त्याला द्या आमच्या पब्लिकच्या हातात, त्याला जनतेच्या हातात दिला, त्याचा आम्ही चौरंग करू, उभा फाडू, तो आमचा प्रश्न। पण जर असं केलं ना तर दुसरी लेकी बाळ तर वाचल। जर आमच्याच बापाच्या महाराष्ट्रात जर आमची लेकी बाळी सुरक्षित नसेल तर देवाभाऊ तुमची लाडकी बहीण योजना काही कामाची नाही। आम्हाला लाडकी बहीण योजनेपेक्षा लाडकी बहीण सुरक्षित हवी आहे। आज पूर्ण महाराष्ट्र या कुटुंबासोबत आहे। मी माझ्या महाराजांतर्फे, संभाजीराजांतर्फे आज तुम्हाला शब्द देतो, तन मन धनाने स्वराज्य तुमच्या सोबत राहीन। वेळ पडली इथं धरणे आंदोलन असन, उपोषण असन, आम्ही तुमच्या सोबत राहू जोपर्यंत त्या नरधमाला शिक्षा होत नाही, फाशीची शिक्षा होत नाही, आम्ही सर्व तुमच्या सोबत राहू। आज ती तुमची लेक नाही, ही पूर्ण महाराष्ट्राची लेक आहे असं बोलून आज आम्ही आलो डोंगराला गावामध्ये। आमची रेखा जाधवताई हे आले, यांचं म्हणणे तुम्ही ऐका, हे काय बोलताय। अगदी महत्त्वाची बातमी ताईंनी सांगितलं आम्हाला। बरं ताई, आपलं काय बोलणं आहे आमच्या चॅनलला सांगा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम। हे आता शब्द आणि ही घोषणा आम्ही द्यावी की नाही द्यावी हा मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। कारण ज्या शिवरायांनी आणि आमच्या मायमाऊलींनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी जो लढा दिला होता, तो महाराष्ट्र जो त्यांनी स्वप्नात बघितला होता, तो महाराष्ट्र खरोखर आता राहिलेला आहे का? खरोखर आता देवाभाऊ तुम्ही लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदे साहेब झालं, अजितदादा झालं, तुम्ही ही लाडकी बहीण योजना राबवून आपल्या भगिनींचे मतं मागताय, परंतु ह्या लाडकी बहीण खरोखर तुमच्या राज्यात सुरक्षित आहे का हा प्रश्न आज आम्हाला पडलेला आहे। राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला असाच आम्हाला याचा निकष वाटत आहे। आज जर तुम्ही बघाल तर मालेगावमध्ये सगळीकडे अगदी अशांतता पसरलेली आहे। आमच्या माता भगिनींना रोडावर येऊन न्याय हक्कासाठी उतरावं लागत आहे। मग हा खरोखर विकसित महाराष्ट्र आहे का? या सर्व याच्यातून आम्ही भाऊ तुम्हाला हेच मागणी करत आहो की पहिले आम्हाला सुरक्षित बहीण योजना राबवा आणि त्यानंतरच आम्हाला लाडकी बहिणीचे स्वप्न दाखवा, अन्यथा तुम्ही आमच्या दारी वोटिंग मागायला येऊ नये अशीच आम्ही स्वराज्य पक्षाकडनं मागणी करतो। आणि खरोखर तुम्ही वोट मागायला येत असाल तर आम्हाला लाज वाटेल, कारण जर तुम्ही आम्हाला सुरक्षितता देऊ शकत नाही तर आम्हाला तुमच्यासारखे नेतेही नको। आणि हे सरकार खरोखर निष्क्रिय सरकार म्हणून जर आम्ही इथे घोषित करत आहोत आणि ह्या पुढे अशी घटना घडणार नाही अशी जर तुम्ही आम्हाला ग्वाही देत असाल तरच तुम्ही यापुढे वोटिंग मागण्यासाठी आमच्या दारोदारी यावं। आज आम्ही सर्व समाज बांधव भडगाव तालुका जिल्हा जळगाव येथून आलेलो आहे। आपल्या इथं डोंगराळे येथे जे यज्ञादुसाने ही 4 वर्षाची जी कन्या आहे तिची बलात्कार करून निर्गुण अशी हत्या झालेली आहे, तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि हा कुठला एखादा समाजाचा विषय नाही, हा सामाजिक विषय असून आरोपीला कुठली जात नसते, समाज नसतो। तर मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की आरोपीला कठोर म्हणजे फाशीच दिली गेली पाहिजे आणि ही केस फास्ट कोर्टमध्ये चालवली पाहिजे। मित्रांनो, आपण सर्व
आपण सर्व बघतो अशा घटना घडता। आमच्या भडगावमध्ये स्वतः गोंडगाव इथं ही अशी घटना घडलेली होती। त्यावेळी भरपूर आले, पत्रकार आले, मंत्री आले, मुख्यमंत्र्यांनी फोन केला। आजही त्या आरोपीला फाशी किंवा कुठलंच काही झालेलं नाही। तुम्ही आम्ही समाजवाले 4 दिवस येतो, शोक व्यक्त करतो, त्यांच्या पाठीशी असतो, पण असं न होता मी शासनाला विनंती करतोय की या बलात्काराच्या कायद्यात बदल करायला पाहिजे। कारण बलात्काराला जो बलात्कार करतो त्याच्या शिक्षा अशी दिली पाहिजे की लोकांच्या ताब्यात देऊन, अशा घटना झाल्या तर लोकांच्या ताब्यात दिलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्यांच्यावर वचक बसल। तर मी मायबाप शासनाला विनंती करतो की यज्ञाच्या परिवाराला न्याय मिळावा, एवढीच विनंती। अहमदनगर कोपरगाव आयर स्वर्णकार व 18 फूट साखी पगड जाते आमचे आयर स्वर्णकार समाज यांच्या वतीनं आम्ही इथं आलो आहोत। परंतु कुठल्याही समाजावर असा अत्याचार होता कामा नाही, कुठल्याही समाजावर अत्याचार होता कामा नाही। याला कायदाच एखादा वेगळा काढला पाहिजे की कमीत कमी की त्या दहशतीतून त्या माणसाचा असा कार्यक्रम केला पाहिजे, त्याला उलटं जगवलं पाहिजे, पण हात पाय वगैरे काही ठेवले नाही पाहिजे, म्हणजे हे गुन्हे थांबतील। दुसरा पर्याय नाही, त्याला खचून खचून मरू दिलं पाहिजे। पण फक्त दोन्ही पाय आणि दोन्ही हात, म्हणजे जसं इंग्रज सरकारच्या काळात व्हायचं, आता हा इंग्रज सरकारचा काळ चालू आहे का काय, असं मला म्हणायचं आहे। तर ठीक आहे, पण शासनाने, मोदी सरकारने, फडणवीसनी यांनी दखल घ्यावी आणि कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी करा। भाऊंनी सांगितल्याप्रमाणे नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे आणि फाशीपेक्षाही जी काही मोठी शिक्षा असेल ती शिक्षा झाली पाहिजे। चित्राताई वाघ यांनी सुद्धा या घटनेची दखल घेऊन देवाभाऊंकडे सोपवले आहे। ही मुलगी फक्त डोंगराळ भागातली, मालेगावातली दुसाण्यांची नसून आपली सर्व महाराष्ट्रातली कन्या आहे। आपल्या घरी आपली जशी लहान मुलगी असते तशी त्याप्रमाणे त्यांच्या घरची ती एक लहान मुलगी होती। त्यांच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यामध्ये सर्व सुवर्ण समाज बांधव, सर्व महाराष्ट्राचे आपले इतर बांधव सहभागी आहेत। आमची सर्वांची एकच विनंती आहे की त्याला सगळ्यात जास्ती मोठी शिक्षा झाली पाहिजे। करीम अम्माबाद मोहतरम शहरियान इकराम, इस वक्त हम भ्रष्टाचार विरोधी समिति एंटी करप्शन कमेटी के आबाब मेम्बरान अहदेदारान यहाँ पर जमा है। हमारे जिला नासिक शहर अध्यक्ष एंटी करप्शन अरबाज भाई की शॉप पर अभी यहाँ पर एक मीटिंग मुनक्किद की गई। ये मीटिंग कल अब लुभाग ये है और इसका मकसद ये था, जो गुज़िश्ता दिनों 16 नवंबर 2025 मालेगांव तालुका का एक देहात डोंगराले में जो हादसा पेश आया, उसको बताने की ज़रूरत नहीं है, वो सोशल मीडिया पे बहुत कसरत से वायरल है। उस बच्ची के साथ जो दर्दनाक हादसा पेश आया, तो इसमें वो बच्ची के साथ जो हुआ वो भी चाहे मुस्लिम हो, चाहे वो हिंदू हो, सिख हो, ईसाई हो, इससे कोई धर्म का लेना देना नहीं है, बल्कि यहाँ पे इंसानियत एक नंबर पे। बच्ची को जो तकलीफ हुई, उसको जो अजियत पहुंची, ये किसी भी जो इंसान शरफुल नफ्स है, जो इंसान के अंदर इंसानियत बाकी है, वो इसकी ताब नहीं ला सकता, इसको बर्दाश्त नहीं कर सकता, चाहे वो किसी भी मजहब और बिरादरी जात समाज से ताल्लुक रखता हो। तो इस बिना पर अब एंटी करप्शन के लोगों की मीटिंग हुई और मीटिंग में तय पाया गया कि हमें जुल्म के खिलाफ, चाहे वो किसी के भी साथ हो, जुल्म के खिलाफ अपनी आवाज़ हमें बुलंद करना है। डॉक्टर बाबा भीमराव अंबेडकर साहब ने जो हमें संविधान दिया है, उसके मुताबिक कानून के दायरे में रहकर हमें मजलूमीन को इंसाफ दिलाना है और हर कानूनी जो हरबा होता है वो हमें इस्तेमाल करना है। तो इस ताल्लुक से हमारी मीटिंग हुई, जिसके अंदर हमारे हाफिज अब्दुल वहाब थे, अरबाज भाई थे, अरशद मास्टर थे, अब्दुल अलीम साहब थे और शफीक एंटी करप्शन साहब जो हमारे सरपरस्त थे, वो किसी वजह से नहीं आ सके। डॉक्टर मुनीब है, ऐसे भी हमारे और भी सारे लोग हैं जो किसी वजह से नहीं आ सके। तो इस मीटिंग में ये तय हुआ कि आने वाले जुमा के दिन, आने वाले जुमा के दिन 20 नवंबर बरोज जुमा बाद 3 बजे से शाम में 5 बजे तक 2 घंटा गांधी जी के पुतले के पास
एंटी करप्शन की जानिब से धरना आंदोलन किया जाएगा बच्ची को इंसाफ दिलाने के लिए। 21 तारीख है, सॉरी, जुमा के दिन 21 तारीख है। 21 तारीख को 3 से 5 बजे तक गांधी जी के पुतले के पास धरना आंदोलन दिया जाएगा और उसके अंदर मजलूम बच्ची को इंसाफ दिलाने के लिए हम आपकी आवाज़ को बुलंद करेंगे। सरकार तक, डिपार्टमेंट तक और अधिकारियों तक हमारी आवाज़ पहुंचाएंगे और ये धरना पुरअमन एहतजाज होगा। और इस पुरअमन एहतजाज के जरिए हम कोशिश करेंगे कि बच्ची को इंसाफ मिले। और अगर हमारी बात नहीं मानी गई, बच्ची को इंसाफ नहीं मिला और जो मुलजिम है उसको कठोर से कठोर सज़ा मिलनी चाहिए, सजाए मौत मिलनी चाहिए, फांसी मिलनी चाहिए। बच्ची के साथ जो हुआ उसके बनिस्बत अगर आरोपी को मौत भी दी जाती है, फांसी भी दी जाती है तो कम है, मगर उससे बड़ी तो कोई सजा है नहीं कानून के अंदर। तो हम यही कह सकते हैं कि मुलजिम के ऊपर जैसे माजी में मोहम्मद कैफ मामले में हुआ था, उस मामले में भी हम पेश रहे थे, उसी तरीके से आरोपी को भी किसी तरीके से भी हमें इंसाफ चाहिए। और इसको जो भी सपोर्ट करेगा हम उसके खिलाफ खड़े होंगे और आगे हम इसके ऊपर जो कानूनी कार्रवाई रहेगी कोर्ट वगैरह से इंशाल्लाह उसके साथ भी होंगे। तो हम शहरियान से गुजारिश करते हैं, हमारे नौजवानों से, बुजुर्गों से और हमारे साथ में रहने वाले जितने भी हमारे लोग हैं, हम सबसे गुजारिश करते हैं कि जुमा के दिन 3 बजे वैसे भी फ्री वक्त होता है, आप अपना थोड़ा सी वक्त आगे पीछे कर आए, हमारे साथ है और धरना आंदोलन में शरीक हो या बड़ी तादाद में सरकार तक, डिपार्टमेंट